टाइम चेक आता 4 वाजलेत आणि मामाने आमच्यासाठी एक स्पेशल प्रोग्राम अरेंज केला आहे. हे बघू शकता तुम्ही कशा नेट आहेत मामाने काढल्यात आणि त्याची तयारी करतात आता मामा. आणि ते आम्हाला आता खास खेकडे पकडण्यासाठी घेऊन चाललेत आणि हे आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. बघा हे काय बोंबील. अच्छा, हे खेकडे येण्यासाठी बघा हे बोंबील आम्ही अडकवतोय जेणेकरून ते बघून खेकडे जवळ येते. तयारी चालू आहे फुल जोरात. विषय चालू म्हणून हो नाही आणि हे खरोखर हे आमच्यासाठी सर्व नवीन गोष्ट आहे. कधी आम्ही बघितलं नाही किंवा माहीत नाही. तर मामा आज आम्हाला दाखवणार आहेत कशा प्रकारे खेकडे पकडायचे. सो फायनली आम्ही आता चाललो आहोत. चिंबोरी पकडण्याचा प्लॅन झाला आमचा. चिंबोरी म्हणजे खेकडे. बघू शकता पाठी सर्व भटकंती कशी उत्सुकता आहे खेकडे पकडण्याची. ॲक्च्युली हा प्लॅन अचानक झाला. आमचा प्लॅन होता एक वेगळा दुसराच की बीचवर जाऊन आंघोळ करायची, थोडा टाइमपास करायचा. पण सरप्राईज प्लॅन मामाने अरेंज केला आमच्यासाठी. तर हे आमच्या सर्वांसाठीच फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे समुद्रामध्ये जाऊन चिंबोरी पकडण्याचा. तर बघू किती पकडू शकतो आम्ही आणि किती मिळतात आम्हाला. हीच मजा आहे कोकणामध्ये फिरण्याची. वेगवेगळे नवीन नवीन प्रकारचे प्रयोग करायला मिळतात. लेट्स सी. सर्व आता चाललेत. पायाखाली लक्ष द्या. खाली सावकाश टाका. ते कालवा जर असतील ना, कालवा असतात तर पाय फाटणार. खाजन आहे ना, हां खाजन हा प्रकार असतो. ओके. तो हा हे याला खाजन बोलतात का? ह्याला खाजन म्हणतात. हे जे सगळं आहे ना हा खाजनाचा भाग गेला. हे समुद्राचं पाणी जास्त वेळ जिथे राहतं तिथे दळदळ निर्माण होते. हां हां. आणि मग ते खाजन तयार होतं. अच्छा, ही झाडं जी आहेत ते खाजनाची आहेत. हे खाजनातलं सगळं प्रकार. ओके. तर आम्ही त्या आता स्पॉटला पोचलो आहे. तर ते नेट आता कशा प्रकारे टाकायचे ते आता बघू. मामा आम्हाला शिकवतील. व त्याच्यामध्ये आता दगड फेकतात ते वजनासाठी जेणेकरून ते फेकल्यानंतर तिथेच राहायला पाहिजे खाली. हे त्यांचं खाणं त्याच्यात अटॅच केलं आहे. पण आपल्या मामांच्या पाठी जाऊया. बघूया कसं जंगलातून हे थ्रिल अनुभवला मिळतं. बघा नेट फेकलेला आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो. हा दुसरा नेट. नेट फेकला गेला. काय इथे हा बसला तो काय काय नाही. डंका बघा तो बघा काय तो काय येत काय नाही. काय ते अरे हे काय होतं. हे झाडाचे हे असं इतना सस्पेंस में तुमने थ्रिल दिखाया. होप फॉर द बेस्ट. अनफॉर्च्युनेटली पहिल्या नेटमध्ये काहीच झालं लागलं आहे. सेकंड नेटमध्ये बघूया काय मिळतं का. सेकंडमध्ये पण काय नाही. तिथेच का टाकले परत? जागा बदला.
तिसऱ्या नेटमध्ये पण आम्ही चेक केलं पण काहीच नाही. फायनली मामांना एक सापडलाय. अतिशय कठोर परिश्रमानंतर एक सापडलाय. नाही फारच मेहनत घ्यावी लागते ह्या सर्व गोष्टींसाठी. हे दाबलेलं. अरे बापरे फाडला. तुला मगाशी बोललो ना कशात ठेव. ही बारकी घे. बारकी घेऊ. बघू शकता. हे बघ दात त्याचे तोडलेत मामाने. इथं चावलं मी शेवटी. मग हेरी सोडणार नाही ते. बघू शकता तुम्ही. बघा कसे मी हे ना आणली ना ते डांग खरायला येतं ना तिला आणली. एकदम जंगल आहे चारी बाजूने. फोटोचे शौकीन आहेत ना वाटतं. त्यांना असं वाटत नाही की बाबा आमचे व्हिडिओ यावेत करून. आपले फोटो काढावेत म्हणून आले असते ना. त्यांना वाटत नाही फोटो काढावे असे. ओके. आणि तिसऱ्या नेटमध्ये काय आम्हाला सापडलंय का? हो 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 हो. सहा आणलेत ना आपण. व्हेज मध्ये काय मेनू आहे? व्हेज फ्लावर ओके. आणि मसूरचे आमटी मस्त आणि डाळ भात भाजी हम्म. आणि लोणचं वगैरे आहे. अरे वा छान. आणि चपात्या आणि पराठे. चपाती पराठे वगैरे आहेत. अच्छा. जे दुपारचे उरलेले होते नाश्त्याचे जेवणाचे ते आता उरलेले ते संपवायचे आहे. आम्ही कोणताही वेस्टेज करत नाही. टाकून देत नाही. ते आम्ही सगळं मॅनेज करून खाऊ शकतो. वा छान छान छान. तर आज आमच्याकडे दोन मेनू बनणार आहेत. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. तर आता तुम्ही बघितलात व्हेज आणि नॉनव्हेजची तयारी आमची चालू आहे. तर इथे व्हेजचं चॉपिंग चालू आहे आणि नॉनव्हेज ह्याच्यानंतर मग नॉनव्हेजची पण तयारी करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये स्पेशल आज आयटम आहे नॉनव्हेजमध्ये, तो म्हणजे मटका चिकन. हे बघू शकता आता नॉनव्हेजमध्ये चिकन मटका ही रेसिपी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये काय मिक्स केलं आहे? प्रोसिजर सांगू शकता का तुम्ही? याच्यात फक्त आपल्याला जसा फ्लेवर पाहिजे त्याप्रमाणे करता येतं. आता लोकल ब्रँडमध्ये कधी कधी कडव्याच्या शेंगा असतात, वाटाण्याच्या शेंगा टाकू शकतो. भांबुर्डीचा पाळा येतो म्हणजे जनरली जे त्यात टाकणार आपण समजा भांबुर्डीचा पाळा टाकतो तर त्याचा जो स्मेल आहे तो त्या चिकनमध्ये उतरतो. वेगळी टेस्ट म्हणजे गावच्या याच्यामध्ये ती कशी होते. कडव्याच्या शेंगा टाकल्यानंतर कडव्याचा स्मेल ह्याला येतो आणि कडव्याच्या शेंगांना चिकनचा पण स्मेल येऊ शकतो. ओके. आणि घरगुती काही मसाले आहेत तेही याच्यामध्ये ॲड केलेत. आणि आता हे बघू शकता हे मटका, त्याच्यामध्ये हे चिकन आम्ही असं ठेवतोय. तर ह्याच्यामध्ये अजून पण थोडे इन्ग्रेडियंट्स ॲड केले जातील.
आणि मेन म्हणजे याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की केळीच्या पानाने ते कव्हर केलं जातं. वैशिष्ट्य काय केळीच्या पानाचं वैशिष्ट्य काय? केळीच्या पानाचं वैशिष्ट्य आहे केळीच्या पानाचा स्मेल. जसं मी मगाशी आता म्हटलं की जे आपण त्याच्यात हे भरणार वरती त्याचा स्मेल त्या फ्लेवर त्या चिकनला आहे. ओके. मटणाला आहे. अच्छा. ते मग वेगवेगळ्या असं आपण प्रकारे करू शकतो ते सगळं. हे या प्रकारे सगळं पॅक करून घ्यायचं त्याच्यामध्ये जेणेकरून सुट्टी होईल आणि त्याचा स्मेल त्याच्यामध्ये जाईल. अच्छा. आता वरती बंद करून द्यायचं. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं केळीच्या पानाने ते कव्हर करून घ्यायचं. केळीच्या पानाने कव्हर केलं गेलेलं आहे आणि ते बघा अशा प्रकारे त्याला बांधलं जात आहे. मटका चिकन आता रेडी झालं आहे, रेडी टू कुक. आता हे चुलीवर ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपला मटका चिकन रेडी. जसं सांगितल्याप्रमाणे चूल आता पेटवलेली आहे तर त्याच्यावर आता बघा कसं मटका ठेवत आहेत आणि ते साधारणपणे किती वेळ ठेवावं लागेल आपल्याला? फार सावकाश होतं म्हणजे जवळजवळ 1 तास जातो. अच्छा. सगळं आरामात सगळं शिजण्यासाठी. हे फक्त निखाऱ्यावरती शिजवतात ऍक्च्युली. आता आपल्याकडे हे कमी आता हे होईल कमी. आपण काय परत मोठं हे करणार नाही आहोत. हे एकदा गरम झालं की सावकाश छोट्या वाफेवरती फक्त कारण ते सगळं आतमध्ये एकजीव होण्यासाठी जी प्रोसेस आहे ती खूप सावकाश होते. त्यामुळे 1 तास गेल्यानंतर ते पूर्ण तयार होईल. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही बटर टाका, तुम्हाला जसं पाहिजे चीज टाका, शेजवान चटणी टाका, जसं जे जे तुम्हाला आवश्यक असेल ते तुम्ही टाकून त्याच्यावरती ते खायला म्हणजे होऊ शकतं म्हणजे जशी तुमची आवड आहे त्याप्रमाणे. सो फायनली आता 1 तास झालेला आहे मटका चिकन ठेवून. तर आता त्याला चुलीवरून खाली उतरवूया, बघूया कसं तयार झालं आहे. जो केळींचा जो फ्लेवर त्याला लागला आहे चिकनला, सुगंध त्याचा इथपर्यंत येतो. मटका चिकन एकदा टेस्ट करून बघणार आहेत कसा झालाय ते. त्याची टेस्ट कशी आहे ती जरा आम्हाला सांगा. ओके. तर अशा प्रकारे हा मटका चिकनचा प्रोसेस आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या फॅमिली मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.